नुकताच आमच्या महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेची एक संघटनात्मक बैठक झाली आणि त्या सगळ्या बैठकीमध्ये आमचे महायुतीचे नेते सन्माननीय उदयजी सामंत यांनी एक असं वक्तव्य केलेलं होतं की महायुतीमध्ये प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याची संधी आहे किंवा हक्क आहे आणि आमचा जर पक्ष वाढत असेल तर कोणाच्या पोटात दुखण्याचं किंवा कोणाला दुःख होण्याची गरज नाही. तर त्याचा थोडासा रोग भारतीय जनता पार्टीकडे आहे असं वाटतं. समजा असेल तर भाग वेगळा, पण जर असेल तर महायुतीतल्या कुठल्याही पक्षाची ताकद वाढत असेल तर ती महायुतीच्या दृष्टीने आनंदाची गोष्ट आहे. कारण गेल्या लोकसभा असतील, विधानसभा असतील, या सगळ्या निवडणुका आपण महायुतीच्या माध्यमातून लढवल्या. पंतप्रधानपदी आमचे नरेंद्रभाई मोदी यांची हे बसले, केंद्रात सरकार आलं, त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकासुद्धा आपण एकत्र लढवल्या महायुतीमध्ये आणि अत्यंत चांगल्या पद्धतीचं सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस, सन्मान्य एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखालचं सरकार स्थानापन्न झालं आणि या सगळ्या याच्यामध्ये 100 दिवसाचा कालावधी जेमतेम झाला आहे आणि त्यामध्ये अत्यंत चांगले निर्णय महाराष्ट्राच्या जनतेसाठी घेतले जाते. पण जसं उदय सामंत म्हणाले की आमच्या पक्षाची ताकद वाढत असताना दुसऱ्या पक्षाच्या किंवा दुसऱ्या कोणाच्या म्हणजे दुसऱ्या कोणाला दुःख होण्याचं कारण नाही. मला असं नक्की म्हणायचं आहे की सामंत साहेब, पक्षाची महायुतीतल्या ताकद वाढत असेल तर दुःख वाटण्याचं बिलकुल कारण नाही. पण महायुती म्हणून एकत्र काम करत असताना जर ताटातलं वाटीत होत असेल, वाटीतलं ताटात होत असेल तर ते थोडंसं क्लेशदायक आहे, ते थोडंसं त्रासदायक आहे अशा पद्धतीचं मला वाटतं. कारण या सगळ्या महाराष्ट्रामध्ये आता महायुतीची इतकी घट्ट विण आहे की एक भरलेलं ताट आहे आणि त्यातलंच आपण इकडे तिकडे करत राहिलं तर ते थोडंसं सगळ्याच कार्यकर्त्यांना त्रासदायक आहे. त्यामुळे आपल्याला शक्य असेल तर आपण दुसऱ्या ताटातलं घेऊन आपल्या ताटाचं हे वाढवावं, सामर्थ्य वाढवावं असं मला वाटतं. होतं भारतीय जनता पार्टीने मात्र आपली ताकद वाढवताना आत्ताच भारतीय जनता पार्टीने आपलं सदस्यता अभियान केलं, सक्रिय सदस्य अभियान केलं, आपली बूथ रचना केली. इतकं सगळं करत असताना भारतीय जनता पार्टीने युतीतले कुठलाही प्रवेश करून घेतलेला नाही. परवा एक चांगली गोष्ट झाली की शिवसेनेचे दत्ता सामंत साहेब जिल्हा प्रमुख आहेत, त्यांच्याकडे तर भूमिकेचं मी स्वागत करतो की त्यांनी सांगितलं की या सगळ्या पक्षप्रवेशामध्ये भारतीय जनता पार्टीचा किंवा युतीतल्या कुठल्या पक्षाचा पक्षप्रवेश होणार नाही. मला असं वाटतं की सामंत साहेबांनी, दत्ता सामंत साहेबांनी सांगितलेली ही भूमिका आहे, त्या भूमिकेचं आम्ही स्वागत करतो. फक्त त्यामध्ये की सध्या तरी सन्मान्य चव्हाण साहेबांनी या संघटना मातेचं काम गेल्या 7-8 वर्षामध्ये सुरू केलं. 6 वर्षापूर्वी सन्मान्य राणे साहेबांचा मोठ्या कार्यकर्त्यांच्या संचाचे प्रवेश झाला आणि त्यानंतर भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला म्हणून सिंधुदुर्ग ओळखला जातो आणि याची प्रचिती सगळ्यांना आलेली आहे. बरं, हा केवळ निवडणुकीपुरता विषय होता असं नाही, तर निवडणुकीच्या नंतरही आम्ही काल सक्रिय सदस्य आणि सदस्य नोंदणी केली, जी इलेक्ट्रॉनिक माध्यमातून होती, जी पूर्ण माहितीवरून होती. तर तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की किंवा याच्यापूर्वी प्रेस पण झाली आपली 1,50,000च्या दरम्यान आपली ऑनलाईन नोंदणी झाली आणि ऑफलाईन नोंदणी जिथे रेंज नाही काय नाही तिथे 20,000, म्हणजे 1,70,000 हे भारतीय जनता पार्टीचे ऑफिशियल सदस्य आहेत, ज्यांनी भारतीय जनता पार्टीचं स्वतः म्हणून आपली सगळी माहिती भरून सदस्यत्व घेतले. म्हणजे 1,70,000 भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून नोंदणीच केली आहे. आणि जर आकडेवारी बघितली तर 2,57,000 मतं आपल्याला लोकसभेला मिळालेली सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि 2,71,000 मतं आपल्याला तिन्ही विधानसभा म्हणून मिळाली. त्यामुळे 2,70,000 आपल्याला जेव्हा मतं मिळतात त्यातली 1,70,000ची नोंदणीच भारतीय जनता पार्टीकडे आहे. मग उरलेल्यामध्ये सरकारी नोकर असतील, काही हितचिंतक असतील, जे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता म्हणून नाही पण ते हितचिंतक असतील, कुठलेल्या पक्षाची लोक असतील. त्यामुळे एक अजूनही सिद्ध आहे, ही आता ताजी गोष्ट आहे, अजून एक आहे की भारतीय जनता पार्टी हा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला आहेच. हा झाला एक विषय. आणि मागच्या निवडणुकीबाबत थोडंसं सांगायला आवडेल की भारतीय जनता पार्टीला खरं तर अजून एखादी सीट आपल्याला लढायला मिळावी कणकवलीवर अशी अपेक्षा होती आणि त्या अपेक्षेबरोबर युतीचा जो काही फॉर्म्युला ठरला तर भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी महायुतीच्या
निर्णयाचा आदर करत आपल्या मनावर थोडंसं काय काळजावर दगड ठेवून म्हटलं तरी चालेल, पण या सगळा निर्णय स्वीकारला. आणि विशेषतः मला सावंतवाडी मतदारसंघाबद्दल सांगायला एक विषय सांगितला पाहिजे की त्या मतदारसंघामध्ये आम्ही उमेदवार स्वीकारून त्याला विजयी करण्यासाठी खरं तर भारतीय जनता पार्टीचं खूप मोठं नुकसान केलं. आमच्या पक्षातले जुने जाणते कार्यकर्ते, काही युवक कार्यकर्ते, काही खूप वर्ष राजकारणात सक्रिय असलेली जिल्हास्तरीय मंडळी, ह्या सगळ्यांचं आम्हाला नाविलाजाने युतीचा आदेश पाळत नाही म्हणून निलंबन करावं लागलं. म्हणजे भारतीय जनता पार्टीने वेळप्रसंगी आपलं स्वतःच्या पार्टीचं नुकसान करून या युतीचा धर्म पाळलेला आहे. बरोबर आहे ना? युतीचा धर्म पाळलेला आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला, नेत्याला, आमचे देवेंद्रजी असतील, रवींद्र चव्हाण असतील किंवा आणि सगळेच मंडळी, या सगळ्या राणेसाहेब, या सगळ्यांनाच अपेक्षित असं आहे की युतीच्या या सगळ्या विषयामध्ये युती धर्म चांगल्या पद्धतीने पाळला गेला पाहिजे. आपण दुसऱ्या पक्षातल्या लोकांना आपल्या पक्षात जर युवा येण्यास इच्छुक असतील तर त्यांना घ्यावं.